तो हा विठ्ठल वरवा, तो हा माधव वरवा, तो हा माधव वरवा, तो हा माधव हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम पुण्यवंत भावे येता सज्जनाचे नावे, येता सज्जनाचे नावे, येता सज्जनाचे नावे, पुण्यवंत भावे येता सज्जनाचे नावे, येता सज्जनाचे येता सज्जनाचे नावे, पुण्यवंत भावे येता सज्जनाचे नावे, येता सज्जनाचे नावे, येता सज्जनाचे नावे, पुण्यवंत भावे येता सज्जनाचे नावे, येता सज्जनाचे नावे, येता सज्जनाचे नावे, माझे वाचा तुझे महालाभ महालाभ भुकासाठी, महालाभ भुकासाठी, माझे वाचा तुझी महालाभ भुकासाठी, महालाभ भुकासाठी, महालाभ भुकासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संताची आभाव, संताची आभाव पायी संताची आभाव, विश्रांतीचा ठाव नेगे माझे वाचा तुके महालाभ भुकासाठी, महालाभ भुकासाठी, माझी वाचा तुकी महालाभ भुकासाठी, महालाभ भुकासाठी, महालाभ भुकासाठी, तुका मुने बापे जाती संताची आजपे, संताची आजपे, तुका मने पापे दात संताची आजपे, दात संताची आजपे, दात संताची आजपे, तुका मने पापे दाती संताची आजपे, दाती संताची आजपे, दाती संताची आजपे, तुका मने पापे दात संताची आजपे, दात संताची आजपे, दात संताची आजपे, हे माझी वाचा, हे माझी वाचा तुझी, हे माझी वाचा, हे माझी वाचा तुझी, हे माझी वाचा तुझी महालाभ भुकासाठी, महालाभ भुकासाठी, महालाभ भुकासाठी, हे माझी वाचा तुझी महालाभ भुकासाठी, महालाभ भुकासाठी, महालाभ भुकासाठी, हे विठोबा रखुमार, हे विठोबा रखुमार,
पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची आभाव नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आजपे नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू दुसरे चरणा संताची श्री विठ्ठल सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठल पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगीत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा संतांची साधना केल्यानंतर आपल्या जीवनात काय फलश्रुती प्राप्त होते, काय लाभ प्राप्त होतो याचं चिंतन मांडणार आहे. विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात आपल्या दापुरा शिरजदा या गावात भक्ती उत्सव चालू झालेला आहे. संत श्री गाडगे महाराजांची साक्षात्कार भूमी आशुतोषाचा साक्षात्कार इथं झालेला आहे. असं गोड प्रासादिक स्थळ आणि अशा प्रासादिक स्थळावर परमश्रद्धेय परमपूजनीय गुरुवर्य खऱ्या अर्थानं तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली विको कमीच ठेवा तुकाराम बाबाच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा भक्ती उत्सव गोड अशा प्रकारचं आयोजन मला वाटते सर्वच आमची सगळी गुरुबंधू मंडळी सखाराम बाबा आश्रमातली सर्व साधक मंडळी इथं उपस्थित आहेत. गंधर्वासारखी गायक मंडळी इंद्रासारखी वादक आहेत. माझ्यासमोर कथाव्यास बसलेलेच आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धेय प्रशांतजी महाराज खानापूरकर. 2 दिवसाखाली महाराजांच्या गावात माझं कीर्तन होतं, पण माझ्या प्रकृतीमुळं मला नाही जाणं शक्य झालं. इथं येणं पार काल रात्रीपर्यंत निश्चित नव्हतं. रात्री ज्यावेळेस घरी वापस गेलो त्याच्यानंतर निर्णय घेतला. विठ्ठल त्यांच्या गावात मोठा उत्सव चालू आहे. आज मला वाटते चंद्रशेखर महाराज देगलूरकर आज का उद्या आज महाराजांचं कीर्तन आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन महाराजांच्या पावन मुखातून आपण श्री शिवपुराणाचं चिंतन करत आहात. संध्याकाळच्या सत्रात कीर्तन आहे. बाबांच्या आज्ञेनं समस्त ग्रामस्थ मंडळी परिसरातली मंडळी सर्वांच्या एकत्रीकरणात हा भक्ती उत्सव आज 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला दिलेली आहे. आता एका ते काय गणू अपार आहे. पूजनीय बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे जुने साधक जुने विद्यार्थी आहेत. अशी सर्व परमार्थातली जाणती मंडळी आहे. आज एक आणखीन योग चांगला आहे. परमश्रद्धेय परमपूजनीय सद्गुरू श्री वासुदेव महाराज आडगावकर त्यांची सुद्धा आजची पुण्यतिथी आहे. ते आजानभाऊ होते, अवतार कोटीतले महापुरुष होते. पुरुषी साधना त्यांची पाहण्यासारखी होती. त्यांच्या सहवासात काही मंडळी गेली. जन्मोत्सव आहे का? जन्मोत्सव महाराजांचा आहे.
अशा प्रकारचा तोही मोठा कार्यक्रम सध्या विदर्भात चालू आहे. सगळ्याचं औचित्य साधून चालू असणारा भक्ती उत्सव पूजनीय श्रद्धेय तुकाराम बाबाच्या आज्ञेनं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. मर्यादित आपल्याला चिंतन करायचं, साधूचं चिंतन का केलं पाहिजे, संतांचं चिंतन आपल्या जीवनात का केलं पाहिजे. मला वाटते प्रायः संसार करणाऱ्या लोकाला विचारत नाहीत लोक, आयुष्यभर संसार केला मिळालं काय विचारत नाही, पण परमार्थ पातिकाला विचारण्यात येते तुम्ही हे केल्यानंतर काय मिळालं मिळालं हे विचार. मला वाटते त्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे, कारण त्यांनाही माहीत आहे संसार करून त्याला फळ नाही. या फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडू सुद्धा रोखची. आयुष्यभर केलेला संसार त्याला फळ काहीच नाही देवा. सांगू फळ, आयुष्यभर ज्यांच्यासाठी मरमर करतो ते पोरं म्हणतात आमच्या बापाला अक्कल नाही, आणि ती म्हणते आमच्या यांना कळत नाही, याच्या पलीकडे दुसरं फळ नाही. आयुष्यभर केलेल्या प्रपंचाला फळ नाही, तर परमार्थात पावलागणित फळ आहे, पावलागणित फळ आहे. ज्ञानोबारा बोलतात प्रवृत्ती तरुच्या बुडी निवृत्ती फळाची कोडी, कोट्यावधी फळ आहेत, कोट्यावधी फळ आहे, पावलागणित फळ आहे, म्हणून परमार्थात फलश्रुती आहे. हा अभंग तसा संतांची साधना केल्यानंतर आपल्या जीवनात काय फल प्राप्त होते, का संतांची साधना करायची, का संतांचा उत्सव आपण केला पाहिजे, त्याचं काय आपल्या जीवनात प्रॉफिट आहे, काय लाभ आहे, त्याचं चिंतन सांगणारा अभंग आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबार महाराज संतांच्या साधनेत प्रवृत्त दिसतात. तुकोबाराच्या जीवनाची विशेषता आहे, तुकोबाराचं जीवन भगवान परमात्म्याच्या भक्तीशी एकविध स्वरूपाचं जीवन आहे. तुकोबाराची वाणी भगवान परमात्म्याशी पातिव्रत्य धर्माचं पालन करते. देवाशिवाय तुकोबारा काही बोलायची तयारी दाखवत नाहीत. एखादा कुणी तुकोबाराकडे आला आणि प्रपंचाच्या गप्पा मारू लागला तर तुकोबार त्याला निकसून सांगायचं का माझ्याकडे प्रपंचाच्या गप्पा मारू नको, नका वदो मज पाशी कोणी प्रपंचाच्या विषयी. मी माझ्या जीवनात नियमच केला का देवाशिवाय बोलायचं नाही, असं अनन्य जीवन जगणारे तुकोबार आहे. तुकोबाराच्या जीवनाची एकविधता पाहता गाथ्यातलं आपल्याला एकविध प्रकरण पाहण्यासारखं आहे. किती एकविध आहेत तुकोबार आहे. एखादा तुकोबाराकडे आला, महाराज कुठं तुम्हाला तीर्थयात्रेला यायचं का, ते म्हणत तुला खुशाल करायचे असतील तर कर, आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरीच होटा, निष्ठाय पंढरी क्षेत्राची. एखादा तुकोबाराकडे आला आणि अन्य काही चिंतन सांगू लागला तर मजया कीर्तने विन नाही, निष्ठा आहे. सगळ्या बाबतीत, क्षेत्राच्या बाबतीत, देवतेच्या बाबतीत तुकोबाराची एकविधता एकनिष्ठता पाहायला सापडते. जे तुकोबारा देवाखेरीज काही बोलायला तयार नाही ते तुकोबारा सपशेल देवाला बाजूला टाकतात आणि संतांच्या साधनेत प्रवृत्त राहतात. कशावर म्हणता, नेघे माझी वाचा तुटी, माझी वाचा त्या संतांच्या नामाला तुटीच पडू देत नाही हे तुकोबारा सांगतात. त्या अर्थी आज तुकोबारा आहे त्या संतांची साधना करू लागलेली आहे. तुकोबाराला विचारलं, महाराज तुम्ही देवाची साधना सोडून एकविधपणाला बगल देऊन साधूच्या साधनेत का प्रवृत्त झाला? तुमच्या एकविधपणाला व्यभिचार भाव प्राप्त झाला का? तुम्ही देवाला टाकून दिलं का? ज्यांचं नाव ज्यांना लागू पडत नाही ते लागू म्हणतात देवाला रिटायर करा, तुम्ही तसं रिटायर तर नाही केलं त्यांना. तुम्ही देवाची साधना सोडून संतांची साधना का करता? तुकोबारांनी फार गोड उत्तर दिलं, भल्या माणसा तुला देव आणि संत दोन वाटतात, पण माझ्या अंतःकरणाची भूमिका ती आहे देव तेच संत आहे आणि देवते संत निमित्त त्या प्रतिमा तुला दोन वाटतात, पण माझ्या अंतःकरणाची भूमिका आहे देव आणि संतात फरक नाही. उलट पक्षी आमचे गुरुजी सांगायचे बुवा देवाची भक्ती फक्त देवाचीच आहे, पण साधूची केलेली साधना ती देवालाही प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या. व्यवहारात असं घडत नाही. केशानं तूप पिलं म्हणजे नाऱ्याला रूप येत नाही. केशा वेगळा आहे, नाऱ्या वेगळाच आहे. मग संतांची केलेली साधना देवाला कसं काय प्राप्त होते? त्याचं उत्तर आहे देवात संत नाही पण संतात देव अध्यारूत आहे. देवात संत नाही पण संतात देव आहे. पण संतांची साधना केली का देवाला प्राप्त होते. देव आणि संत वेगळेच नाही. कसं काही म्हणता वेगळे नाही, कसाही विचार करा एक आहे.
गुणाचा विचार करायचा काय, स्वरूपाचा विचार करायचा काय, सामर्थ्याचा विचार करायचा काय. आपल्याला घड्याळ जेवढा आहे तेवढाच विचार करू आपण. गुणाचा विचार त्याला गौणी वृत्ती म्हणतात. कशाला म्हणतात गौणी वृत्ती? सोपं सांगू का? एखाद्या व्यक्तीला लोक म्हणतात आमच्या गावातला वाघ आहे, म्हणतात ना एखाद्याला वाघ, एखाद्याला वाघाची उपमा देतात ना. खरं सांगू का, तो वाघ असतो पण गावातला असतो ना. लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावरही वाघ, पण लग्नाच्या आधी मोकाट वाघ, लग्न झाल्यावर देवी त्याच्या मानगुटीवर असते, असं देवीच्या ताब्यातला वाघ. एखाद्याला वाघ म्हणलं म्हणजे वाघासारखं त्याचं शरीर नाही. मग त्याला वाघ का म्हणलं? उत्तर एवढंच आहे, त्याच्या ठिकाणी वाघासारखी गुण आहे, शौर्य क्रोर्य त्याच्या ठिकाणी पाहायला सापडते. त्याला म्हणतात खऱ्या अर्थानं पाहायचं झालं गुणाचा अभेद. गौणी वृत्तीने एखाद्याला वाघ म्हणतात. आणखीन सोपं सांगू, मागं ते कोरोना होता ना, इकडं आला होता ना, चांगला होता ना कोरोना. तेव्हा कोरोना काही सगळाच वाईट नव्हता, काही अंशात चांगला होता, काही चांगल्या गोष्टी शिकवल्या ना कोरोनानं. पहिली चांगली गोष्ट शिकवली आपुले कोणीचं. कोण शिकवलं? कोरोनाने शिकवलं. कारण किती जवळचा जरी घरी आला तरी आपण घरात घेतला, बाकीच्याचं जाऊ दे, आप भीती. माझंच सांगतो तुम्हाला, नेमकं 21 तारखेचं कीर्तन इकडंच केलं, ते लॉकडाऊन झालं. अख्खं गाव भावकीचं आहे आमचं. मग मी घरी फोन केला, बाबा लॉकडाऊन झालं, तिकडं जाणं शक्य नाही, गावाकडे येतो. अख्खं गाव प्रेम करणार, महाराज आमचे महाराज, आमचे महाराज, आमचे महाराज. महाराज कधीतरी चहाला या, कधीतरी दुधाला या, कधीतरी महाराज जेवण करा या, असा आग्रह धरणारं गाव. मी फोन केला आणि फोन केल्याबरोबर ताबडतोब रात्रीच मिटिंग गावात बसली. सरपंचही आमचा, पोलीस पाटील आहे आमचा, सगळं आमचंच. अख्खं भावकीचं गाव, दुसरं एकही घर नाही, अख्खं भावकीचं गाव. आणि मग त्यांनी मला फोन केला, बुवा महाराज तुम्ही आळंदीहून येत आहे, पण तुम्हाला एक विनंती, तुम्ही गावात येऊ नका, तुमची व्यवस्था आम्ही शेतात आंब्याखाली केली जिवंतपणी. पण तेव्हापासून माझ्या लक्षात एक वाक्य आलं, आमची माती आमची माणसं. आमची माती. वाईट होता कोरोना, हे कोणी शिकवलं? कोरोनानेच आम्हाला पटवून दिलं. आपुले कोणीच नव्हती, हे कोरोनाने सांगितलं आम्हाला. दुसरी कोरोनातली घटना सांगायची झाली तर कोरोनात आणखीन एक चांगलं झालं, कमी लोकात लग्न होत होते. बरोबर आहे ना? नवरीच्या बापाचं दिवाळं न काढता लग्न होत होते, कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती. तिला सांगितलं रुसण्यात वेळ घातला आणि तिकून का गाडी आली तर क्वारंटाईन तुलाच करून देतो, म्हणून त्या भानगडीत ती पडत नव्हती. ते कोरोनातलं लग्न ते लग्न झालं. दिवाळ सणाला मैत्रीण काही येऊ शकली नाही, ती लांब होती. ते दिवाळ सणाला त्या दोघी घरी, लग्नाला नाही आली पण दिवाळीला आली. दोघी मैत्रीण भेटल्या. का गं म्हणे बाई लग्नाला नाही आली तू? म्हणे आमच्याकडे कोरोना जास्त होता, काही येणं शक्य नाही झालं. पण बाई कोण कोण असते ग तुझ्या सासरी? तिनं सांगितलं मला सासू आहे, सासरे आहेत. कसे कसे ग म्हणल्याबरोबर तिनं उत्तर दिलं शंकर पार्वती सारखे आहेत. काय उत्तर दिलं? शंकर पार्वती सारखे. सासू सासऱ्याचं वर्णन केलं. तिला विचारलं का ग तुझे पती कसे आहेत? पतीच्या विषयी प्रश्न विचारला. थोडी लाजली, म्हणे इतके चांगले आहेत तुला काय सांगू. अगं कसे सांगशील का? ते म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं आहे, इतके चांगले पती भेटले तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत म्हणे. विठ्ठल मला नाही वाटत तुमच्या लक्षात आलेलं आहे. जरी आपण महादेवाच्या मंदिराच्या जवळ असू, नाही आलं लक्षात? काय असतो महादेवाच्या पुढं? महादेवाच्या पुढं तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बैल, म्हणायचं नव्हतं. म्हणत असतात नवरा माझ्या, एकूण नाही उत्तर ऐकून आलं पाहिजे. नवरा माझ्या मुठीत आहे, पतीचं वर्णन झालं. तिला विचारलं का ग तुला जाऊ आहे? म्हणे खूप चांगली आहे. धीर सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी विचारलं तुला ननद आहे का? ननन शब्द ऐकले नाकतोंड मुरडलं. म्हणे आहे ना. कशी आहे? म्हणे लवंगी मिरचीच आहे. नंदेचं नाव घेतल्यावर नंदेला लवंगी मिरचीची उपमा दिली. आता मी तुम्हाला विचारतो लवंगी मिरची हिरवी आहे ना? हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का? त्याचं उत्तर एकच आहे, लवंगी मिरची तिखट आहे तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. याला गुणाचा अभेद म्हणजे गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. देवसंताचा विचार केला तर गुणात अभेद आहे, देवसंताचा विचार केला तर स्वरूपात अभेद आहे, आणि देवसंताचा विचार केला तर सामर्थ्यात अभेद आहे. विठ्ठल देवात जे गुण आहेत साधू त्याच गुण. हरी तैसे हरीचे दास. सगळे गुण सारखे आहेत, सगळे गुण सारखे आहेत. आता ते घड्याळ पुढे गेले, मी जास्त विस्तार करत नाही. सगळे गुण सारखे आहेत.
किती गुण आहेत? देवाकडे जेवढे गुण आहेत साधू त्याच गुणानं मंडित आहेत. देवाकडे यश आहे, आमच्या साधूकडे यश आहे. देवाकडे श्री आहे, आमच्या साधूकडे श्री आहे. देवाकडे औदार्य आहे, साधूकडे औदार्य. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे 6 गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंतू. त्याला भगवान का म्हणतात? त्याच्याकडे 6 भगव आहे. कोणाला भगवान म्हणावं? पुराणाने विचार सांगितला, उत्पत्तीम प्रलयम शैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच सवाचो भगवान इथे. त्याला भगवान म्हणा. उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही क्रिया जो करतो त्याला भगवान म्हणा. अर्थात भगवंताकडे 3 शक्ती आहे. मला वाटतं या श्लोकाचा शॉर्ट फॉर्म म्हणजे आपल्याला माहीत असणारा गॉड शब्द, GOD, जनरेशन, ऑपरेशन, डिझॉल्व. जनरेशन, जणू जनरेट, ऑपरेशन, ऑपरेट आणि डिझॉल्व ह्या तिन्ही क्रिया ज्याच्या सत्तेनं घडतात असं एक कॉन्स्टंट तत्व आहे, त्याला म्हणतात देव. विठ्ठल. जगात बदल झाला तरी त्याच्यात बदल होत नाही. त्याच्यात बदल होत नाही. ते आहे तसंच आहे. ते निर्माण केल्या जात नाही, त्याचा नाश केला जात नाही, ते रूपांतरित होते. त्याला अक्षयता आहे, ते बदलल्या जात नाही. त्यालाच ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतात. त्याला बदलल्या जात नाही. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं त्याला म्हणतात. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड, ती निर्माण केल्या जात नाही, तिचा नाश केला जात नाही. हिज कन्व्हर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऑल एनर्जी इज कॉन्स्टंट, इज कॉल्ड कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. विठ्ठल. सांगायचं काय? ज्यात बदल होत नाही असं शाश्वत तत्व आहे, त्याला देव म्हणतात. त्याला देव का म्हणा? त्याचं उत्तर देतोय ज्ञानोबा सांगतात. त्याच्याकडे 6 भग आहेत, 6 गुण आहेत. पुराण सांगते त्याच्याकडे 3 शक्ती आहे, त्याच्याकडे 6 गुण आहे. देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. किती यश आहे? देवाला पराजय माहीत नाही. देव कधी पराजित होत नाही. साधूकडे या, साधूला सुद्धा पराजय माहीत नाही. देवा मी तुम्हाला पटवून देतो. काय? ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझं नाव घेऊन एखाद्या कामाला एखाद्या दिशेला निघलो तर त्या दिशेला अपयश उल्लंघन करून जाते म्हणे. देवाच्या मुखातले शब्द आहे अर्जुनाच्या संबंधानं. देव म्हणतात, तुझी येणे नामे अपयशी दिशाची लंघिजे. तुझ्या नामाने अपयश दिशेचं उल्लंघन करून जाते. याचा अर्थ असा आहे, देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. देवाकडे श्री आहे. श्री शब्दाचा अर्थ आहे सौंदर्य आहे. श्री शब्दाचा अर्थ आहे संपत्ती आहे. देवाकडे श्री म्हणजे सौंदर्य आहे. देव किती सुंदर आहे? आम्ही दररोज म्हणतो राजस सुकुमार मदनाचा पुतळा. देव इतका सुंदर आहे. किती सुंदर आहे? महाराज एकदा तो बालकृष्ण सकाळी उठला, आळस देत दारात उभा आहे, हात केलेले, अतिशय रमणीय कमनीय कृष्णाचं रूप. राधा शेण टाकायला निघलेली, सासूरवाशी बिचारी शेण टाकता टाकता कृष्णाकडे तिचं लक्ष आकृष्ट झालं. भगवान परमात्म्याच्या त्या रूपानं राधेला आकृष्ट करून घेतलं. राधा त्याच्याजवळ आली, त्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर सहज तिला असं वाटलं, याची हे असे लहान बाळं दिसले तर खोडी करू वाटते का नाही? राधेला असं वाटलं का आपण याची खोडी काढावी. राधा जवळ आली. डोक्यावर शेणाची पाटी होती. शेणाची पाटी राधेच्या डोक्यावर होती. शेणाच्या पाटीतल्या राधेनं हात काढला आणि कृष्णाच्या गालाला असं पकडलं. आपण गालगुच्चा म्हणतो ना, असा गाल पकडला. झालं काय? कृष्णाच्या गालाला शेण लागलं. कृष्णानं गालावून हात फिरून पाहिला. केलं काय? राधेनं आपल्या गालाला शेण लावलं. आपण राधेची खोडी केली नाही, राधेनं आपली खोडी केली. त्याला बरं वाटलं नाही महाराज. असाच खोडकर होता, नाही बरं वाटलं. त्याने खाली शेण पडलं होतं, उचललं, राधेच्या अंगावर मारून फेकलं. काय झालं? राधेची साडी शेणानं भरली. राधा वैतागली, चिडली. राधेला वाईट वाटलं. राधा म्हणे, मी खोडी नाही केली, मी माझ्याकडून थोडं शेण लागलं, यानं माझ्या सगळ्या अंगावर शेण टाकलं. वैतागलेल्या राधेनं शेणाची पाटी, शेणाचं टोपलं खाली ठेवलं. पाटी म्हणत नाही तिकडं, टोपलं म्हणतात. ते टोपलं खाली ठेवलं. ती राधा त्याच्या जवळ आली. रागे रागे त्याची मानगुटी पकडली. शेणाच्या पाटीत, त्या शेणाच्या टोपल्यात त्याचं तोंड दाबलं. काय झालं सर? नाही आलं लक्षात तुमच्या? उद्या शेणाची पाटी भरून घ्या आणि तोंड, म्हणजे उत्तर लक्षात येईल की हो. काय झालं असेल? साधं उत्तर आहे. काय झालं असेल? तोंड शेणाने. काही त्याला अभ्यास करण्याची गरज नाही, काहीच नाही, सामान्य नियम आहे. भक्तिशास्त्राने तेच उत्तर दिलं. गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं आणि भाल कपोल म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला. आता मी तुम्हाला विचारतो, चेहऱ्याला शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसते का हो? आणि तसं जर असतं तर मी युक्तिवादानं तुम्हाला उत्तर देतो. चेहऱ्याला शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्समधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्या तिथं आल्या असत्या. ज्या अर्थी शेणाच्या पाट्या मेकअप बॉक्समध्ये नाहीत, त्या अर्थी शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही. पण कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी कृष्ण कसा दिसत होता? भक्तिशास्त्र त्याचं वर्णन करते. तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता आणि स्वरूपाचा भास होत होता. याचा अर्थ असा आहे, कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आपण काय काय लावलं ते फिरून फिरून लावली तरी आपलं निखारल्या जात
नाही. का नाही? याचं उत्तर आहे देवाकडं खरी स्त्री आहे, खरं सौंदर्य देवाकडं आहे. म्हणून देवाला उपमा आहे मदनाचा पुतळा. या आमच्या संताकडं ज्ञानोबाराचं सौंदर्य नाथबाबाला दिसलं. कशी दिसली हो नाथबाबाला ज्ञानोबारा आहे? ज्ञानोबाराला आपल्या नाथबाबाला दुसरी उपमा सुचली नाही. नाथबाबा सांगतात ज्ञानोबारा कसे आहेत? दिव्य तेजपुंजता ज्ञानोबाराच्या ठिकाणी आहे. आणि ज्ञानोबार म्हणजे प्रत्यक्ष मदनाचाच पुतळा आहे, वेगळं दुसरं तिसरं रूपच नाही. प्रत्यक्ष परब्रह्म रूपाने ज्ञानोबारा मला बोलतात. हे नाथबाबाचं वक्तव्य आहे. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असे. असं जर नाथबाबा वर्णन करत असतील तर उपमासारखी आहे. फरक कुठं करता विठ्ठल? म्हणून देव जसा आहे तसे संत मायबाप आहे. काहीच फरक नाही, काहीच फरक नाही. आता गुण किती सांगू तुम्हाला? गुण एक एक काय तयाचे कलिशील तू, मला अभंगाकडे यायचं, तिकडे जात नाही. सगळे गुण सारखे, सगळे गुण. देवात जे सामर्थ्य साधू तेच सामर्थ्य आहे. देव सच्चितानंद स्वरूप, साधू सदेह सच्चितानंद का नव्हती ते? देव व्यापक आहे, हे व्यापक नाहीत का? आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. फरक कुठं आहे? फरक देव गुणातीत आहे, साधू कुठं गुणात अटकले? गुण इंद्रिय पुढे नाही जे. देव जसा आहे तसे साधू आहेत, काहीच फरक नाही, काहीच फरक नाही महाराज. देव आहेत तसे साधू आहे. म्हणून देवाचे साधूची केलेली भक्ती म्हणून देवाला प्राप्त होते. देवाचं नामचिंतन केलं काय पदरात फळ आहे? ज्ञानोबारा सांगतात हरी 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 आपण मुखानं म्हणलं तर इतकं पुण्य त्याच्या पदरात पडते का त्या पुण्याची गणनाच केल्या जात नाही. पुण्याची गण नामचिंतन केल्यानंतर ज्ञानोबाराय सांगतात त्याच्या पदरात एवढं पुण्य पडते का त्या पुण्याची गणनाच केल्या जात नाही. पुण्याची नाही बरं का, तसं पुणे वाढतच चाललं, पण पुण्याची गणना कोण करी? इतकं अगणित पुण्य देवाच्या चिंतनानं प्राप्त होते. का हो तुकोबर आहे? देव संत जरी एक आहेत तर देवाच्या चिंतनाने अगणित पुण्य पदरात पडते. मग देव संत एक असतील तर साधूच्या चिंतनाने असं काही फलित पदरात पडते का? तुकोबारा म्हणे भल्या माणसा तुला पुण्यवंत व्हायचं का? जर तुला पुण्यवंत व्हायचं असेल तर सज्जन नाम संताचं नामचिंतन केलं तरी तुला पुण्यवंत व्हायला जमेल. अभंगाचं पहिलं चरण.
देवाच्या पहिल्या चरणात तुकोबार सांगतात, बाबा देवाचं चिंतन केल्यानंतर जसं अगणित पुण्य पदरात पडते, तसं साधूचं चिंतन नाम सज्जनाचं नाम चिंतन केलं तरी सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. देवाचं चिंतन केलं मिळते काय? म्हणे पुण्य भेटते. साधूचं चिंतन केलं मिळते काय? लोक म्हणतील महाराज काय उपयोग आहे तुमच्या पुण्याचा? जग कुणीकडे चाललं तुम्ही सांगता काय? जगाचा विचार करायचा झाला तर जगाला पुण्यवंत होण्याची इच्छा नाही. सध्या जगाला एकच इच्छा आहे, खुर्चीवंत येन प्रकारे मान्यवंत व्हावे, गुणवंत व्हावे, विद्यावंत व्हावे. लोकांना ह्या अपेक्षा आहेत. आणि काहीच नसेल तर सध्या एक अपेक्षा आहे, धनवंत. लोकांना वाटते मिळाव. साधूचं चिंतन केलं मिळते काय पुण्य? काय उपयोग आहे तुमच्या पुण्याचा? कोण विचारते तुमच्या पुण्याला? महाराज जगताची राहटी पुण्याला धरून चालत नाही. जगतात धनवंताला किंमत आहे, धनवंताला. ज्याच्याकडे पैसा यस्या अस्ति वित्तम सनरक कुलीनः सपंडितः सएव वक्ता सचदर्शनी या सुभाषितकाराने आपल्याला सांगितलेलं आहे. सगळे गुण त्या धनाचा आश्रय करून आहेत. काय उपयोग आहे तुमच्या पुण्याचा? देवाचं चिंतन केलं मिळते पुण्य, साधूचं चिंतन केलं मिळते, पुण्यवंत व्हावे. काय फल सांगता? जगत कोणीकडे चाललं, तुमचा उपदेश कोणीकडे चालला, काय उपयोग आहे तुमच्या पुण्याचा? जरा जगाची नाडी पाहून तर उपदेश केला पाहिजे. जगाची नाडी पाहून तर जगाला कशाची अपेक्षा आहे पाहून तर सांगितलं पाहिजे. काय उपयोग आहे? कुठं चालते तुमचं पुण्य? कुठं चालते? काही बापू मंडळी दर्यापूरून निघले. कुठं यायला? दापोरा ना? दापोऱ्याला अखंड हरिनाम सप्ताह आहे. काही बापू मंडळी बसले गाडीत, बसमध्ये. बस येते ना? बस येते ना तिथून? बसमध्ये बसले. बस निघली दापोऱ्याच्या दिशेनं. ती बसले. तिकीट मास्तर जवळ आला. तिकीट. त्यांनी हात जोडले. जय हरी. आम्ही सध्या दापोऱ्याला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, आम्ही तिकडं जात आहे. तुम्ही जर आम्हाला तिथपर्यंत सोडलं तर तुम्हाला काय? मी बहिरा आहे हो, जरा उत्तर जोरात आलं पाहिजे. काय काय लागेल? पुण्य लागेल. काय म्हणलं असेल तिकीट मास्तर? माझ्या भाषेत सांगू का? त्याने तुरत तेवढे भाड्याचे पैसे दे विठ्ठल. कुठं चालते पुण्य? गाडीत चालते पुण्य? जाऊ द्या. काही बाप्पा मंडळी आपलंच घेऊ, दुसऱ्याचं घेण्यापेक्षा बरं आहे आपलं घेतलेलं. काही बाप्पा मंडळी मॉलमध्ये गेले. मॉल आहे ना ऐका, दर्यापूरला मॉल आहे का? मॉलमध्ये गेले. तर महाराज मंडळी गेले, पांढरे कपडे बेचारे पाहिले. गेल्यानंतर काय महाराज, तुम्ही जर आम्हाला एवढं सामान दिलं ना तर तुम्हाला काय? तसं बाहेर काढलं असेल का? धक्के देऊन काढलं असेल? कुठं चालते पुण्य सांगा ना मला? जगताच्या राहटीत पुण्याची काय किंमत आहे? कुठं चालते पुण्य? अहो या जगतात महाराज पुण्याला किंमत नाही, या जगतात धनाला किंमत आहे. धनाला. ज्याच्याकडं धन आहे त्याला लोक विशेष किंमत देतात. आणि तुम्ही म्हणता पुण्य. तुम्ही म्हणाय पाहिजे होतं धनवंत भावे घेता सज्जनाची. यमकही बदलला नसता आणि गर्दी मावली नसती विठ्ठल. तुम्ही म्हणता पुण्यवंत व्हावे. काय उपयोग आहे पुण्याचा? साधूचं चिंतन केलं मिळते काय पुण्य? काय उपयोग आहे पुण्याचा? तुकोबाने भल्या माणसा, तू पैशाला धन म्हणतो का? तू जर पैशाला धन म्हणत असशील तर आमचं पुण्य नाम परमार्थ साधधन नाही, ते महाधन आहे. महाधन. परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण.
तुझा पैसा धन असेल तर आमचं पुण्य साधन नाही, महाधन आहे, महाधन. पुण्यनाम परमार्थ महाधन आहे, महाधन. म्हणे महाराज कुठं चालते? म्हणे तुझं जिथं चालत नाही तिथं आमचं चाललंय. आमचं कुठं चालत नाही? कोरोनात चाललं, तुमचं चाललं खिशातलं खिशात, बँकेतलं बँकेत, तिजोरीतलं. ते कल्याणची घटना देवा. 1500 कोटीचा मालक होता. टीव्हीला बातमी पाहिली असेल तुम्ही. गेला बिचारा, पीपी किट मध्ये बांधून प्रेत आणलं. चितेवर टाकता टाकता प्रेत खाली पडलं. ज्यांच्यासाठी 1500 कोटी कमावले एकही जवळ यायला तयार नाही. बांबूनी प्रेत लुटलं, बांबूनी. किती कोटीवाल्यात सांगत आहे मी तुम्हाला. का म्हणतात तुकोबारे धनवंत पुण्यवंत व्हा? का म्हणत नाहीत धनवंत व्हा? धन पैसा याला मर्यादा आहेत. पुण्यरूपी चलनाला ह्या मर्यादा नाहीत. काय मर्यादा आहे? सगळ्याच मर्यादा आहे. कुठं चालते तुमचं पुण्य? कुठं चालते? म्हणजे तुझं जिथं चालत नाही तिथं आमचं चालते. कुठं चालते? तुझं या देशातलं त्या देशात चालत नाही. इकडं रुपया आहे, तिकडं काय पाहिजे? डॉलर पाहिजे. मर्यादा आल्या तुझ्या चलनाला. या देशातलं त्या देशात चालत नाही. या काळातलं त्या काळात चालत नाही. या काळातलं काही दिवसाखाली सरकारनं सांगितलं तर जमा करा. केलं ना तुम्ही? असतील तर मला द्यायला काही हरकत आहे का तुम्हाला? ते नोटा बंद झाल्या तेव्हा मी सकाळी सकाळी ज्ञानोबाराच्या दर्शनाला गेलो. एक भिकारीला मारत होता. लय बाबा का मारतो? म्हणे बाबा नवरा बायकोचे भांडण आहे, बोनी यात पडू नाही. म्हणलं बाबा तुझी बायको आहे पण बिचारीला का मारतो तू? म्हणे ऐकायचं तुम्हाला? त्या पायरीवर ती बसते, या पायरीवर मी बसतो, आम्ही दोघंही भीक मागतो. दिवसभर भीक मागल्यावर लोक आम्हाला 4 आणे 8 आणे रुपये टाकतात. तिच्याकडं 500-600 सुट्टे चिल्लर पैसे गोळा होतात. माझ्याकडं 500-600 1000-1 रुपये सुट्टे चिल्लर असतात. पण घरी गेल्यावर तुझे किती माझे किती मोजण्यात येतात. पण घरी गेल्यानंतर तिला सुट्टे घरात जमत नाही. सुट्टे घेते, दुकानदाराकडे जाते, दुकानदाराला सुट्टे कळते ना, ते चिल्लर पैसे त्याला देते आणि ठोक 1000-500ची नोट करूनच आणते. महाराज काल रात्री कानावर बातमी होती, उद्यापासून 1000-500च्या नोटा चलनातून. सकाळी उठल्याबरोबर पेपर पाहिला, फ्रंट पेजला पहिल्या पानावर बातमी होती, आजपासून 1000-500च्या नोटा बंद. तुम्ही सांगा महाराज, हिनं मला किती बुडवलं. म्हणजे झालं काय? म्हणे तुम्हीच सांगा महाराज, आमच्यासारख्या गरीबाला 10 लाख कोण बदलून देणार आहे? विठ्ठल, मी तुम्हाला फक्त मंदिरासमोरचा भिकारी सांगितला, आणखीन मंत्रालयातला बाकी आहे. विठ्ठल, माझा विषय चालला का लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा आहे. या कालातलं त्या कालात चालत नाही. का म्हणतात तुकोबारे पुण्यवंत व्हा? का म्हणत नाही तुकोबारे धनवंत व्हा? धनाला मर्यादा आहे देशाची, धनाला मर्यादा आहे कालाची, आणि शेवटी सांगू का, धनाला मर्यादा आहे जन्माची. या जन्मातलं त्या जन्मात न्यायला जमत नाही. आता सांगून आलो मी. तिजोरीतलं तिजोरीत, खिशातलं खिशात, बँकेतलं बँकेत. नाही देवा काहीच नाही. असं म्हणतात कफन को जेब नाही होते. नाही महाराज, अहो एवढं बांधून देतात, ते तिथं काढून घेतात ना पुढं. तिथं विसाव्याला एवढं दिलेलंही सोबत देत नाहीत. काही नाही देवा, काही नाही. का म्हणतात तुकोबारे, का म्हणतात पुण्यवंत व्हा? लौकिकातल्या धनाला ह्या मर्यादा आहे. या जन्मातलं त्या जन्मात चालत नाही. भजन करा. प्रसंग सांगतो. विठ्ठल, घशाचा थोडा त्रासच चालू आहे. आज ते थंड पाणी पित आलो. पुन्हा गरमीच तशी आहे विदर्भात. ते येता विठ्ठल, एक यती संन्याशी मधुकरी मागत आला. एखादा ओम भोवती भिक्षम दे.
घरातल्या व्यक्ती मधुकरी वाढण्यासाठी बाहेर येणार, तेवढ्यात त्याला विंचू दिसला. विंचू दिसला, श्रीमंताचं घर होतं, दारात विंचू दिसला. विंचू पाहिल्यानंतर तो विंचू घराच्या दिशेनं उंबरा ओलांडून घरात जाण्यासाठी निघालेला. विंचवाला पाहिलं आणि तो संन्याशी हसू लागला. आणि तेवढ्यात तो व्यक्ती वाढण्यासाठी दारात आला. अरे पाय देशील, विंचू आहे, विंचू आहे, विंचू. विंचू पाहिल्यानंतर, आता आमच्याकडे विंचवाची पूजा हळदी कुंकू वाहून करतात, बरोबर आहे ना? नाही देवा. विंचू म्हणल्याबरोबर त्याने वाढणं बाजूला ठेवलं. लहान लहान लेकर घरात होती, श्रीमंताचं घर होतं. त्याने लागेच पैजार घेतली, चप्पल घेतली, त्याला मारण्यासाठी उगारली. तेवढ्या संन्याशी काय करतो म्हणे, महाराज अहो विंचू घरात येत आहे, पोरांना चावल वेदना करल, त्याच्यासाठी मारून टाकतो. ते म्हणे मारू नको, मारू नको. ते महाराज काय म्हणे, मारू नको. म्हणे का? तो त्रिकालदर्शी होता. म्हणे त्याला मारू नको, त्या विंचवाला मारू. म्हणे का मारू नको महाराज? अरे म्हणे बाबा तो तुझा बाप आहे. काय सांगितलं त्या संन्याशाने? तो तुझा बाप आहे. म्हणे बाप? हो, तो तुझा बाप आहे. त्याने जे तिजोरी कमावून ठेवली, ती तिजोरी सुरक्षित आहे का नाही हे पाहण्यासाठी तो घरात चालला. असा राग आला पोराला. जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत तर चाबी दिली नाही म्हणे. आताही विंचवून घुसत आहे, अशी घातली महाराज त्याच्यावर. जागच्या जागी भरीत केलं. तिजोरी कोणाची होती? कोणाची होती? त्याचीच होती. ते घरही कोण बांधलं होतं? त्यांनीच बांधलं होतं. पण त्याच्या घरात त्याला प्रवेश होता का? था माझा विषय चालला, लौकिकातलं धन या जन्मातलं त्या जन्मात काहीच कामाचं नाही. विठोलो नाही चालत, नाही चालत, नाही चालत. का म्हणतात तुकोबारे पुण्यवंत व्हा? का म्हणत नाही धनवंत व्हा? ऐका, पुण्यरूपी चलनाला देशाची मर्यादा नाही, पुण्यरूपी चलनाला कालाची मर्यादा नाही, आणि शेवटी सांगतो पुण्यरूपी चलनाला जन्माची सुद्धा मर्यादा नाही. विठ्ठल, पुण्यरूपी चलन असं आहे, प्रत्येक देशात चालते. तुमच्याजवळ पुण्य असू द्या. त्या स्वामी प्रभुपादाच्या चरित्राचा विचार करा. नामसाधनेच्या पुण्यावर हा महात्मा जगाची यात्रा करतो, जवळ काहीच नाही. इथं नामाचा उपदेश करायचा, तेजवलय निर्माण व्हायचं, लोक त्यात मंत्रमुग्ध होऊन पुढे ते प्रवास करायचे. असं करता करता देशभर त्यांचा तो संप्रदाय हरे राम हरे कृष्ण प्रसारित केला, केवळ नामस्मरणाच्या पुण्यानं. का? का? पुण्य प्रत्येक देशात चालते, पुण्य प्रत्येक काळात चालते, प्रत्येक काळात, प्रत्येक काळात. अहो जाऊ द्या, ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते त्याही काळात पुण्य चालते. तुम्ही म्हणाल कशाहून सांगता? सत्य घटना आहे, महाराष्ट्रात घडलेली घटना आहे. भरधाव वेगाने AC स्लीपर लक्झरी बसेस निघल्या. रात्री 2:30 वाजता ड्रायव्हरचं गाडीवरचं कंट्रोल सुटलं. ही गाडी पुढच्या गाडीवर जाऊन धडकली. धडक इतकी जोराची होती, दोन्ही गाड्या अर्ध्या एकात एक गेल्या, अर्ध्या एकात एक गेलेल्या. हात तूट, पाय तूट, मस्तक तूट, काही तुटून मेलेत. तेवढ्यात AC चालू होता, ACच्या गॅसनं पेट घेतला. जिवंत लोक जळत होते, जिवंत जळत होते. धावा, वाचवा, आक्रोश चालू होता. वाचवाही कोणीच नाही. जंगलातली घटना आहे. रात्री 2:30 वाजलेले आहे. सुलतानपूर मेहकरच्या मध्ये 2:30 घड्याळात वाजलेले आहेत. नागपूरच्या दिशेने एक बस निघाली, नागपूरने पुण्याच्या दिशेने निघाली. आठवत असेल, 14-15 वर्षाखालची घटना आहे. भरधाव वेगानं त्या गाड्या निघालेल्या, ॲक्सिडेंट झाला. वाचवा, वाचवा, जिवंत लोक जळत होते, वाचवाय कोणीच नाही. सकाळी 6ला मीडिया तिथं पोहोचला. ते विदारक दृश्य टीव्हीला दाखवत होता. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता. तेवढ्यात मीडियाने विचार केला, कोणी वाचलं का, कोणी वाचलं का? लोकांनी सांगितलं 2-3 वाचले, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मीडियावाले तिथं पोहोचले. 2 बेशुद्ध अवस्थेत होते. एक सावध होता. त्याला विचारलं, का रे बाबा कुठून निघले होते? म्हणे पुण्याहून निघलो. कुठं चालले होते? नागपूरला चाललो होतो. किती जण गाडीत होते? सगळं सांगितलं. किती जण गेले? म्हणे 32 जण गेले. वाचले किती? म्हणे आम्ही 3च वाचलो. 32 गेले आणि 3च वाचले? त्याच गाडीत? हो त्याच गाडीत, त्याच गाडीत होतो आम्ही. मग 32 गेले आणि तुम्ही 3च वाचले? तुमचा काय वशिला होता का? तुम्ही काय टेबल खालून रक्कम सरकवली होती का? त्यानं उत्तर दिलं, रकमेवाले रकमेसह, रकमेवाले रकमेसह.
मग 32 जण त्या गाड्यातले गेले आणि तुम्ही तिघच कसे वाचले? उत्तर एकच होतं, आमच्याकडं थोडंफार शिल्लक होतं. येत आहे का मला काय सांगायला? लक्षात आलं तुमच्या? काय काय ते आहे जेव्हा आलं का लक्षात? ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते, त्याही काळात जे चलन चालते त्याला म्हणतात पुण्य. ते मिळवा म्हणजे पुण्यवंत व्हा. विठ्ठल. प्रत्येक काळात चालणारं चलन पुण्य, प्रत्येक काळात चालणार चलन. का म्हणतात तुकोबारा पुण्यवंत व्हा? पुण्यरूपी चलन प्रत्येक जन्मात चालते, प्रत्येक जन्मात, प्रत्येक जन्मात. हो, असंच आम्ही या गावचं त्या गावला फिरत असतो बोंबलत. हीपर्यंत कार्यकर्त्यांचा फोन असतो, बुवा कुठपर्यंत, बुवा कुठपर्यंत. आलो बाबा जवळ आलो. म्हणे बुवा किती उशीर, 9 ते 11 कीर्तन होतं. बुवा म्हणे आहो तिथं उतरा, आमच्या गावची शेवटची बस लागलेली असेल ती पकडा, लवकर गावात कीर्तनाला या. कार्यकर्त्याचा फोन चालू होता. पहिल्या बसमधून उतरतो न उतरतो खेड्यावरची बस माझ्या डोळ्या देखत. काय गेली? 20 किलोमीटर गाव होतं. मी अतिशय साचिंत मुद्रेत उभा होतो. आता काय, आता काय, आता काय. 200-250 किलोमीटर प्रवास झालेला. विचारात पडलो. तेवढ्यात एकाने मला पाहिलं, माझ्या जवळ आला. म्हणे बुवा दिसता? म्हणलं हो बुवाच आहे. कीर्तनकार का? म्हणलं हो कीर्तनकार. बुवा कोणत्या गावाला जायचं? मी सांगलं अमुक गावाला जायचं. म्हणे बुवा त्या गावच्या सगळ्याच बस निघून गेल्या. म्हणजे आता म्हणजे तुम्हाला जायचं झालं तर माझी शेवटची ट्रिप आहे. गाडी भरलेली आहे, बसाय जागा नाही, पाठीमागं लटका. आलं का लक्षात तुमच्या? काय म्हणतात तिकडं? रिक्षा, वडाप, टमटम, काय काय जीप, काय ॲटो भरलेली. मला वाटलं तो मला सहानुभूतीनं विचारायला आला. तो सहानुभूतीनं विचारायला आला नव्हता, तो गिराईक शोधत होता. नेमकं गिराईक मीच सापडलो त्याला. म्हणे बुवा कीर्तनाला पोचायचं झालं तर गाडीला लटका असं म्हणतात. गरजवंताला अक्कल नसते. माझी अवस्था तीच होती. मी त्या रिक्षाच्या जवळ गेलो, त्या वडापच्या टमटमच्या जवळ गेलो. एक पाय कसा तरी आत टाकला, यत्न करून आत पाय गेला. एक पाय बाहेर कॅरीवर ठेवला. एका हातात माझी फेट्याची पिशवी होती. खेड्याच्या दिशेनं ते रिक्षा ॲटो निघाला आणि जाता जाता पाठीमागून काही अंतर चालून गेल्यावर एक सफारी गाडी आली आणि ती ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवत होती. मला वाटलं गावकऱ्यालाच माझी दया आली आणि त्यांनी मला नेण्यासाठी गाडी पाठवली. आणि ती गाडी मला सांगत आहे बुवा थांबा आम्ही आलो, बुवा थांबा आम्ही आलो. मी अतिशय आशाळभूत नजरेनं पाठीमागं पाहिलं. तेवढ्यात मला आश्चर्य दिसलं. 2 पायाचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होता आणि शेजारी एसीत निवांत 4 पायाचा एकच बसलेला होता. कोण कोण? मी बहिराय आधी सांगितलं तुम्हाला. कोण? देवा तो एसीत आहे, त्याला कुत्रा कसं म्हणता? कमीत कमी टॉमी तरी म्हणा, कमीत कमी त्याला टॉमी तरी म्हणा. तो एसीत बसलेला आहे. मी मागं पाहिल्यावर ते 2 पायचं मला नाही बोललं, पण ते 4 पायचं मला म्हणे ए बुवा काय पाहतो माझ्याकडे? कोण म्हणे? कोण म्हणे? हा ते मला पाहिजे. तो टॉमी मला म्हणे, कुत्रा नाही, तो टॉमी मला काय म्हणे बुवा काय पाहतो माझ्याकडे? खरं सांगू का, एवढं तो बोलला मला काहीच वाईट वाटलं नाही. तुम्ही म्हणाल बुवा कसं कुठं असते का, कुत्रा कुठं बोलते का? अहो तो महाराष्ट्र ज्याच्यात ज्ञानोबा आहेत, रेडा बोलू शकतात. ते मागं तुम्ही जर कोल्हापूर भागातली घटना पाहिली, तो कोंबडं बोललं म्हणे. पाहिली असेल ते घटना? हा ते अण्णा 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 म्हणून ओरडलं ना ते काहीतरी. आलं का लक्षात? काय वेगळं असलं तर लोक त्याला किंमत देतात. ते झालं तसं. कीर्तनात काय घडलं सांगायला जमत नाही. तो कुत्रा मला म्हणे वा काय पाहतो माझ्याकडं? खरं सांगू का, एवढं बोलला मला काहीच वाईट वाटलं नाही. त्या टॉमीनं सांगितलं ए ड्रायव्हर गाडी बुवाच्या जवळ घे. कोणी सांगितलं ते ऐका. ती गाडी माझ्या जवळ आली, त्यानं काच खाली केला. कोणी? हां ते विसरू नका. टॉमीनं काच खाली केला आणि तो माझ्या कानात येऊन तो बुवा असाच बोंबलत फिरपा माझी काय आयुष्य आहे. कोण म्हणतो? कोण म्हणतो? तो टॉमी मला म्हणतो बुवा असाच बोंबलत फिरपा माझी काय काय आयुष्य आहे. मी तुम्हाला विचारतो, त्या कुत्र्याला त्या टॉमीला सेपरेट गाडीन बुवा लटकला का? का का का? मी हसण्यासाठी नाही सांगितलं, मला माझा मुद्दा सांगायचा ऐका. तो कुत्र्याच्या जन्माला गेला,
तरी ते चलन त्याच्याजवळ आहे, आणि हा बुवा झाला तरी ते चलन याच्याजवळ नाही. त्याला म्हणतात पुण्य. विठ्ठल. प्रत्येक जन्मात चालणारं चलन पुण्य आहे. प्रत्येक चलन. आमच्या आळंदीला घाटावर काही लोक अन्नासाठी तरसतात, तो अन्न भेटत नाही, अन्न करतात. आणि आमच्या महाराजाकडे एक कुत्रा आहे. तर महाराज तुम्ही कुत्र्याचं जास्त काही तुम्हाला त्रास दिला का कुत्र्यानं असं तुम्हाला वाटेल, पण सांगतो त्या कुत्र्याची सगळी व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था कुत्र्याची आहे. कुत्र्याने किती रक्कम महाराजाकडे जमा करून ठेवली? नाही महाराज, नाही. कुत्रा मेला तो पुण्य कमावून मेला. का पुण्य मिळवा, का पुण्य संपादन करा, त्याचं उत्तर मी देत आहे. का म्हणतात तुकोबारे पुण्यवंत व्हा? पुण्य हे प्रत्येक जन्मात चालते. पुण्यरूपी चलन प्रत्येक काळात चालते, आणि पुण्यरूपी चलन प्रत्येक देशात चालते. ते मिळवा म्हणजे पुण्यवंत व्हा. फार गोड शब्द आहेत महाराजाचे. भजन करा विठ्ठल. महाराजाचे शब्द फार गोड आहेत. महाराज काय व्हावे म्हणतात? पुण्यवंत व्हावे. पुण्यवान व्हावे म्हणत नाही. पुण्य हे संतांचं वाङ्मय आहाच नाही, खोल नाही, समुद्राहून खोल अर्थभरीत आहे. त्यांनी अनुस्वार दिला तरी त्याचा अर्थ आहे. संतांच्या अनुस्वाराला सुद्धा अर्थ आहे. ज्ञानोबाराने उगा एका ठिकाणी अनुस्वार दिलेला आहे. भाष्यकारा ते वाट पुसतू, तिथं अनुच्चारित अनुस्वार आहे. त्या अनुस्वारावर ग्रंथ झाला. आदरार्थी का अनेकार्थी. ज्ञानोबाराला या अनुस्वाराचा अर्थ शंकराचार्याच्या विषयी आदर प्रकट करायचा का अन्य आचार्य भक्तिशास्त्रातले ज्ञानातले स्वीकारायचे आहे. आदरार्थी का अनेकार्थी म्हणून त्याच्यावर साहित्यिकात वाद लागला. म्हणजे अनुस्वारावर साधूच्या ग्रंथ होते, म्हणून संतांचं वाङ्मय आहाच खोल नाही, अर्थभरीत आहे. महाराज इथं पुण्यवान म्हणत नाहीत, पुण्यवंत म्हणतात. काय फरक आहे? पुण्यवान पुण्यवंत फरक आहे ना. वत प्रत्यय संस्कृतात, वत प्रत्यय. वत प्रत्यय याचं एक वचनाचं रूप वान होते आणि बहुवचनाचं रूप वंत होते. भगवत शब्द आहे, भगवत शब्द चालतो, भगवान भगवंत भगवंत असं चालतो. तसं पुण्यवत शब्द आहे, पुण्यवत शब्द चालतो, पुण्यवान पुण्यवंत पुण्यवंत. मराठीत दोनच आहे, एक वचन आणि बहुवचन, अनेक वचन. तसं संस्कृतात एक वचन, द्विवचन आणि बहुवचन असे 3 वचन आहे. काय पुण्यवान आणि पुण्यवंतात फरक काय? पुण्यवान वेगळा आणि पुण्यवंत वेगळा. म्हणजे काय तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपल्या घरी हौद आहे, हौदात पाणी आहे, हौदात पाणी आहे, पाणी हौदात आहे म्हणून हौद जलवान आहे. आणि मुंबईला समुद्र आहे, समुद्रात पाणी आहे, समुद्रात पाणी आहे, पाण्याला जल म्हणतात. समुद्र जलवान नाही, तो जलवंत आहे. का? जिथं मर्यादा येते तिथं वान प्रत्यय लागतो, जिथं अमर्याद असते तिथं वंत प्रत्यय लागतो. हौद जलवान आहे आणि समुद्र जलवंत आहे. तसं जे पुण्य फल देऊन संपून जाते त्याला पुण्यवान म्हणा, आणि जे पुण्य कधीच संपत नाही असं अगणित पुण्य तुमच्या पदरात पडते त्याला पुण्यवंत म्हणतात. महाराज इथं पुण्यवान व्हा म्हणत नाहीत. काय म्हणतात? तीर्थयात्रा केली पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. व्रतवैकल्य केले पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. दानधर्म केला पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. महाराजांनी उपाय सांगितला पुण्यवंत होण्याचा. पुण्यवंत होण्याचा उपाय जर काय असेल तर महाराज सांगतात त्या सज्जनाचं नामचिंतन करा, त्यानं तुम्ही पुण्यवंत व्हाल. घेता सज्जनाची
सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. कोणाला म्हणतात सज्जन? कोणाला म्हणतात? गावात कोणालाच त्रास नाही, लोक म्हणतात हा आमच्या गावातला काय, मग त्याचं नाव घेतल्यावर पुण्यवंत होते का? काय शब्दाचा रूढ अर्थ वेगळा असतो, व्युत्पत्तीनं त्याचा अर्थ वेगळा निघतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. इकडं नालायक शब्द आहे का? नालायक आहे ना. प्रेमात आल्यावर म्हणतो का जरा चिडल्यावर, वैतागल्यावर? शिवी म्हणून का स्तुती म्हणून? शिवी म्हणून, बरोबर आहे ना. पण खरं सांगू का, तो नालायक शब्द म्हणाव तेवढा नालायक नाही. नालायक शब्द म्हणाव तेवढा नालायक नाही. नालायक शब्द व्यवहारात रूढ अर्थ आहे शिवी म्हणून, पण त्याचा खरा अर्थ सांगू का? ना म्हणजे नाही, लायक म्हणजे योग्य. योग्य नसणे म्हणजे काय असणे? नालायक असणे. आणि हा अर्थ घेतला तर प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो ते तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो हे तुम्ही म्हणाल. रात्री बुवा शिव्या देऊन गेला म्हणून मी ते नाही म्हणणार. प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो? बरं जाऊ द्या. कीर्तनकार कीर्तन करण्याच्या लायकीचा असेल, पण 4 बोल वाजव बरं म्हणा तिथं येऊन. त्याच्यासाठी कीर्तनकार कसा आहे? कसा आहे? मला माहित आहे तुम्ही म्हणणार नाही, म्हणले तर मागच्या 1.5 तासावर पाणी आहे. अलग लक्षात. पण खरं सांगू का, कीर्तनकार काय? आपल्या वाणीवर रूढ अर्थाचे संस्कार दृढ असल्या कारण आपल्या मुखातून तो शब्द येत नाही, पण वास्तव्यात त्याचा खरा अर्थ घेतला तर योग्य नाही. म्हणजेच काय? नालायक आहे. दुसरं तिसरं काय? नालायक आहे. प्रत्येकच व्यक्ती तसा रूढ अर्थ वेगळा आणि व्युत्पत्तीने अर्थ वेगळा. तसं सज्जन शब्दाचा अर्थ आहे निरुपद्रवी व्यक्ती. कोणाला त्रास नाही, सज्जन आहे हो आमच्या गावचे. मग त्याचं नाव घेतल्यावर पुण्यवंत होतो का नाही? सज्जन शब्दाचा खरा अर्थ आहे सत्स्वरूपाशी अभिन्नतेला प्राप्त झालेले संत मायबाप, त्यांना सज्जन म्हणतात. प्रास्ताविकात ज्यांचं चिंतन वाढलं अभेदाचं, ते सज्जन आहेत. सत्स्वरूपाला ते प्राप्त झाले. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. सज्जन आहेत ते कोण? घरा आले ते सज्जन, ते सज्जन आहेत. अलग लक्षात. म्हणून संत खरे सज्जन आहेत. सज्जन कोण? संतांचं नामचिंतन केल्यानंतर जीव पुण्यवंत होतो. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. विठ्ठल सज्जनाचं नाव घेतल्यावर जीव पुण्यवंत होतो. म्हणून काहीची नावं घ्यावेन काहीची घेऊ नाही देवा. काहीची घ्यावेन काहीची घेऊ नाही. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नाही. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नाही. म्हणजे घेतलं तर मी म्हणलं तुकोबारा घेऊ नाही म्हणतात, घेऊ नाही. घेतलं तर अरे तुकोबारा म्हणतात घेऊ नाही. प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे, घेऊ नाही. घेतलं तर म्हणलं विष खाऊ नाही. खाल्लं तर पा खाऊ. दुसरं त्याला उत्तर काय? सकाळी माकडाचं नाव घेऊ नाही आणि अभक्ताचं कधीच घेऊ नये. काही नावं घेऊच नाही. सकाळी माकडाचं घेऊ नये. प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे आणि तैसे अभक्ताचे सर्व काळ. कधीच घेऊ नये. मग अभक्ताचं कधीच घेऊ नये. आता गुरुभक्ताचे नाव पाहू, तेने वाचे प्रायश्चित्त देव. ज्ञानोबा बोलतात घेऊ नये. अभक्ताचं घेऊ नये. ज्याला कल्याण करून घ्यायचं त्याने 5 नाव घेऊ नये. सांगू का? तुम्ही सांगा म्हणत असेल सांगतो, नाही तर पुढं चालतो. सांगू ना? तुम्ही म्हणजे माझ्यावर आपत्ती येऊ नये म्हणून मी विचारलं तुम्हाला. तुम्ही सांगा म्हणता. ऐका, ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं, भिवंडी होऊ द्यायची नाही, त्यांना 5 नावं घेऊ नये. कोणकोणते? ऐका. आत्मनाव, स्वतःचं नाव घेऊ नये. गुरुचं नाव घेऊ नये. कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये. ज्येष्ठ अपत्याचं नाव घेऊ नये. कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. मी सांगत नव्हतो, तुम्ही सांगा म्हणले बरं का, म्हणून ते सांगतो. अलग लक्षात. ज्याला कल्याण करून घ्यायचं त्याने हे 5 नाव घेऊ नये. कोणकोणते? आत्मनाव, गुरुचं नाव, ज्येष्ठ अपत्य, कलत्रंच. खऱ्या अर्थाने या 5 जणांचे नाव घ्यायचे नाही. ते काय म्हणतील महाराज, नसतं सांगितलं तर बरं झालं असतं. कोणत्या नावापासून वाटोळ चालू झालं देव जाणे. मला दोन्ही जमते. कायला विंचू चढवाय जमते आणि कायला उतरवाय जमते. कायला विंचू चढवायला जमते आणि कायला उतरवाय जमते. मला दोन्ही जमते. सुटकेचा मार्ग सांगू का? याच्यातून सुटकेचा का घेऊ नये, यांचे नावं का घेऊन सांगू? तुम्ही म्हणता म्हणून हे पुन्हा पुन्हा मी सांगत आहे. अभंग ऐका. आत्मनाव घेऊ नये. घेऊ नये म्हणजे फुशारकी मिरवचा नाही. अहंकारानं आपलं नाव घेऊ नये. प्रौढी म्हणून. आत्मनाव प्रौढी म्हणून घेऊ नये.
गुरुचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे गुरुचं नाव एकेरी घेऊ नये. गुरुच्या नावाचा जप करायला चालतो, आदर म्हणून एकेरी घेऊ नये. गुरुचं नाव घ्यायचं झालं, मोठ्या व्यक्तीचं नाव घ्यायचं झालं तर शास्त्र सांगते अभियुक्तानाम नामधेयम श्रीकारपूर्वकम प्रयुज्येत. अभियुक्त पुरुषाचं नाव श्रीकारपूर्वक, श्री महाराज असे म्हणतात. श्री महाराजांची आज्ञा अशी आहे त्यांच्या नावाच्या ऐवजी श्री वापरा किंवा त्यांच्या नावाच्या समोर श्री वापरून घ्यावं, चालते घ्यायला. आत्मनाव गुरुचं नाव. ज्येष्ठापत्य, मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये. म्हणजे मुलाला तसे 5 नावं असावे. त्या कुळात जन्मतो, ज्या महिन्यात जन्माला येतो त्याचं राशीतलं नाव, त्याचं टोपण नाव आणि त्याचं मूळ नाव घेऊ नये. याचं त्याचं रूढ नाव घेण्यापेक्षा टोपण नाव घ्यायला काही हरकत नाही. आता त्याच्यावर स्वतंत्र कथा पुराणात आलेल्या आहेत. घड्याळ पुढं जात आहे, मी काही तिकडं जात नाही. मुलाचं आपल्याकडे म्हणतो ना बाळू, पिंट्या, हे जे आहेत ना टोपण नाव आहेत. त्याचं रूढ नाव का घेऊ नये, कथा आहेत त्याला भरपूर. संस्कार ग्रंथात भरपूर त्याचं चिंतन. 16 संस्कारात नामकरण विधीत फार 2-3 कथा तिथेही दिलेल्या आहेत, पण खऱ्या अर्थाने त्या पुराणांतर्गत आलेल्या कथा आहेत. का घेऊ नये, त्याच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. हे 3 घेऊ नये सांगितले. ज्येष्ठ अपत्य, कलत्रंच आणि शेवटी कृपण, कंजूस व्यक्तीचं नाव घेऊ नये. सरळ सांगतो, पाप लागू नये म्हणून घेऊ नये. आणि कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये, ते मी तुम्हाला सांगणार नाही. बायकोचं नाव घेऊ नये आणि ते मी तुम्हाला सांगणार नाही. काही लोक म्हणतील महाराज हे 4 नसते सांगितले तरी बरं झालं असतं. ते तेवढं तुम्ही सांगायलाच पाहिजे होतं. ज्याला ऐकायचं ते आळंदीला, मग आळंदीला सांगतो. एक तर असा बहादर भेटला मला, हे सगळं ऐकलं. नाही महाराजाला कुठं जायचं, कोणती गाडी पकडायची, ते म्हणे इथून गाडी पकडायची. 5 किलोमीटर गाव होतं ते बस पकडायला. त्याने महाराजाला मी सोडतो, महाराजाला मी सोडतो. गाडीत बसवलं, गाडी काढली. गाडी काही अंतर चालून गेल्यावर गाडी बंद केली. म्हणजे का रे बाबा बिघाड काही झाला गाडीत? म्हणे काही नाही. पेट्रोल संपलं? म्हणे काही नाही बुवा, खाली उतरा. म्हणजे का खाली उतरा? खाली तर उतरा. मी खाली उतरलो. खाली उतरल्यावर ते म्हणे महाराज तुम्ही कीर्तनात सांगितलं होतं तिचं नाव घेऊ नाही, का घेऊ नाही ते सांगितलं नाही, ते सांगता का? त्याला म्हणलं मी तुला इथं सोडणार नाही. ते म्हणे बुवा तुम्हाला पुढं मी सोडणार नाही. आणि आज मला तो तर काही होणार नाही. सोडणार आहे तुम्ही भाऊ मला, त्याच्यामुळे तुमची मला शाश्वती आहे, तुम्ही मला सोडणार आहे, त्याच्यामुळे ते मी आज सांगणार. सांगूच का? पाहू बरं किती जिज्ञासक आहेत. विडाल राहू दे, तेवढं राहू द्या ना. बी सिक्रेट. अलग लक्षात. मला सांगायचं काय, मग घ्यावं कोणाचं? घ्यावं देवाचं, संतांचं नामचिंतन. घ्यावं कोणाचं? देवाचं आणि संतांचं नामस्मरण करावं. त्यानं होते काय? पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. तुकोबाराला विचारलं महाराज हे केवळ तुम्ही आम्हालाच सांगता का आपल्या जीवनात त्या संतांच्या नामाची साधना करता? तुकाराम महाराज म्हणतात भल्या माणसा, फुकट महालाभ जर पदरात पडत असेल तर माझी वाचा त्या संतांच्या नामाला तुटी कस काय पडू देणार आहे? म्हणा म्हणा म्हणा
जोग महाराज, संत श्री गाडगे महाराज, संत श्री सखाराम महाराज की जय. घड्याळात 15 मिनिटं शिल्लक आहेत का 10 मिनिटं शिल्लक आहेत. 10 मिनिटात गोळा बेरीज करतो. एक चरण सोडतो आणि बाकीचं सोडतो. आलं लक्षात तुमच्या? कारण 2 तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. आणि अलीकडल्या प्रथेनुसार 2 तास महाराज अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी पार अभंग सोडला. ते श्लेष अलंकार म्हणतात त्याला. मी दोन्हीकडे बसतो. ते आमचे जगन्नाथांना पवार होते आळंदीला, वेदांत वाचस्पती. एकदा त्यांच्यासमोर 2 माईक होते, एक चालू होता आणि एक बंद होता. त्यांच्या लक्षात आलं एक माईक चालू आहे एक बंद आहे. त्याने कोटी केली, यातला एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे. ते कोट्या फार करायचे. त्यांना विचारलं अण्णा एवढ्या कोट्या कशा करता? म्हणजे सोपं आहे, तुम्ही सगळेजण एक एक लक्ष देता, कोटी सहजच होते. नाही आलं तुमच्या लक्षात? द्या लक्ष. विठ्ठल वक्ता काय द्या म्हणत असतो, इकडे काय करा, काय द्या, लक्ष द्या. किती लक्ष एकत्र आल्यावर कुठे होते? नाही आलं आणखी लक्षात तुमच्या? आणि एवढ्याचे लक्ष एकत्र आल्यावर कोट्या किती होतील? विठ्ठल मला सांगायचं काय, एका 3 चरणाचा धावता भाव सांगतो. 10 मिनिटात पुढेही बहुत जाणे याचं भान ठेवून. महाराज सांगतात, मी तुम्हालाच सांगत नाही, माझी वाचा त्या संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही. नेघे माझी वाचा तुटी. किंवा दुसरा भाव असा होईल, संतांचं नामचिंतन न केल्या कारणानं होणारी तुटी नामहानी घ्यायला म्हणजे स्वीकारायला माझी वाचा तयार नाही. नेघे माझी. 2 अर्थ सांगितले मी तुम्हाला. सरळ अर्थ आहे, संतांचं नामचिंतन न केल्या कारणानं माझी वाचा संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही. नेघे माझी वाचा तुटी. आणि संतांचं चिंतन न केल्या कारणानं होणारी तुटी नामहानी घ्यायला म्हणजे स्वीकारायला माझी वाचा तयार नाही. नेघे माझी वाचा तुटी. म्हणे आमच्या वाचनेला तुटी पडत नाही ना, आमच्या वाणीला तुटी पडत नाही शिव्याची. आमची वाणी उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे. एखादा म्हणतो आम्ही अहो महाराज सहज बोल. अरे सहज बोललं तरी पेटलं ना. आपल्या सहज बोलण्यात सगळ्यात सगळं लागून जाते. कथा आठवतात पण वेळ नाही घेत म्हणून नाही. आपली वाणी उघडत नाही ते बरं. आपली वाणी उघडली तरी काय उपयोग आहे? जगाच्या अमंगळासाठी उघडते. आणि त्यांची वाणी उघडली सहज रिकामे तोंड करू गेले बडबड तो गीतायसे गोडा तुडले. सहज रिकाम तोंड सहज जरी बोलले तरी शास्त्र बाहेर पडते. आम्ही सहज नाही हेतू पुरस्सर बोललो तरी शास्त्र चिंतनाला बसलो तरी मुखातून शिव्या कधी येतील सांगायचं मत नाही. विठ्ठल आमच्या वाणीचा प्रताप सांगूच का? एक सांगतोच कथा. एक व्यक्ती गाव, ते नावच त्याचं नारायण, सगळं गाव त्याला नाऱ्या म्हणायचं. कर्तृत्वच तसं होतं. आमच्या ते म्हणायचं तसं घडायचं पण कधीच कोणाचं चांगलं चिंतन करायचं नाही. आमच्याकडे म्हणतात काळ्या जिबीच आहे, काळ्या जिबीच आहे. म्हणायचं तसंच घडायचं पण काहीतरी अभद्रच बोलायचं. दिवसभर चौकात उभा, चौकातच बसलेला, याचा तंबाखू त्याचा चुना, पारावर बसलेला. म्हणून लोकांना त्याच्या वाणीची प्रतीती आली. लोक त्याला चुकून चालायचे. त्याला चुकून इथं दिसला नाऱ्या दुसऱ्या गल्लीनं. चांगल्या कामाला कल्पना करा, कोणी चोरी केला चालला आणि नेमकी नाऱ्याची जय हरी जय हरी जय हरी पाटील. चालले कुठं? चाललो चोरी केला चालले पण त्याने पण टाकला का पुढचा गेरच नाही, रिवर्स गेर. घटना तशीच घडायची. पण चांगल्या कामाला लोक निघले का त्याला चुकून चालायचे. कोणाला? त्या नाऱ्याला. झालं महाराज असंच. नेमकं हिवाळ्याचे दिवस, गुलाबी थंडी, मशागत चांगली झाली, पाणी भरपूर, शेती सगळी व्यवस्थित झालेली आहे आणि पेरायला जायचं. काय पेरतात तुमच्याकडे हिवाळ्यात? चना आणि दुसरं गहू. पाटलाने विचार केला ते गहू चणे पेरायला जायचं पण नेमकी शेताकडे जाणारी वाट या नाऱ्याच्या दारात. हा काहीतरी अभद्र बोलायचा. पाटलाने विचार केला दिवसा गाडीच काढायची नाही, रात्री काढू. हे झोपल्यावर दिवस निघून जाऊ दिला. रात्री 12 वाजले. पाटलाने नौकराला सांगलं जा बरं ते झोपलं का जागा आहे ते पाहुणे बरं. नौकर गेला, त्याने पाहिलं पण पाटील नाऱ्याचं दार लागलेलं आहे, गाडी काढाय काय हरकत नाही. तरी पाटलाच्या अंतःकरणात संशयाची पाल चुकली. ते बैलाच्या गळ्यात ते घुंगूर माळ असते ना, त्याच्या आवाजानं उठल म्हणून ते काढून उतरून ठेवली बैलाची
गाडीत पोते भरले, गाडी शेताच्या दिशेनं काढली. गावातून गाडी बाहेर पडतोय, गाडीच्या चाकाचा सुद्धा पाटलांनी आवाज होऊ दिला नाही. गावातून गाडी बाहेर पडली, शेताच्या अरुंद वाटेला गाडी लागली. पाटलांनी सुटकेचा निश्वास टाकला, म्हणे नाऱ्या भेटला नाही, पेरणी निश्चित साधणार आहे. पाटलांनी विचार केला, वरच्या रानात 4 पोते पडतात, तिकडं 3 पोते, तिकडं 2 पोते. जसं पडतात तसा शेतकऱ्याचा हिशोब चालू राहते. याच्यातले काढू, त्याच्यात टाकू, त्याच्यातले काढू, हे देऊ, ते करू, चालू होतं त्यांचं. असा हिशोबच पाटील करत होता. पण तेवढ्यात त्या दिवशी कर्मधर्म संयोगानं या नाऱ्याने सकाळच्या जेवणात पिठलं खाल्लं होतं. पिठलं बेसन पिठलं, आणि त्याच्यासोबत घासातल्या मिरच्यातला त्या हिरव्या मिरचीचा ठेचा खाल्ला होता. ते मटेरियल याच्या पोटात गेलं. ते दिवसभर काही त्यानं गडबड केली नाही, पण नाऱ्या आडव झालं का ते गडगड 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 ते आवाज चालू केला. त्याला वाटलं हे काय आपल्याला झोप लागू, या अडंगावरचं त्या अडंगावर, त्या अडंगावरचं त्या अडंगावर होत होतं. शेवटी म्हणे हे काय आपल्याला झोप लागू देणार नाही, पहिले आपण याला पार्सल करूनच आलं पाहिजे. आता खेड्यातलं वातावरण, त्यांनी डब्बा उचलला. नेमका ज्या वाटेला पाटलाची गाडी शेताच्या दिशेने निघली, त्याच वाटेला हा बहिर दिशेला बसला. कोण ऐकत आहे ना? ते नाऱ्या बसलेला आहे. आणि ते बसल्या बसल्यात विचार, ते गाडीच्या चाकाचा आवाज त्याच्या कानावर तिथं बसल्या बसल्या आला. मनात विचार करतो, कोण बरं असेल, इतक्या रात्री गाडी कोणाची असेल बरं, कुठं जात अशाला उचापत्या फार. विचार करू कोणाची गाडी असेल बरं, कुठं जात असेल विचार. लगेच त्यानं विधी आटोपली, रोडला आला, हातात बॅटरी होती. समोरच्या गाडीवाल्याच्या चेहऱ्यावर बॅटरी पाडली. त्याला लक्षात आलं गावचे पाटील आहे. रामराम केला, राम राम पाटील, राम राम. पाटलाला वाटला आवाज ऐकी वाटला. पाटलाने आपल्या जवळची बॅटरी काढली, पुढं पाडली. नाऱ्या तू, म्हणे पाटील तुम्ही चालले कुठं? चालले नाऱ्या, तुला हात जोडून विनंती आहे, फक्त बोलू. पण पाटील चालले कुठं? म्हणे बाबा नाऱ्या, तुझ्यासाठी गाडी रात्री काढली, फक्त तू बोलू. पण पाटील चालले कुठं? म्हणे नाऱ्या, नाही बोलला ना तुला 2 पोते गहू तसेच देतो, तसेच देतो. बोलण्याचे किती, न बोलण्याचे किती. मग नाऱ्या म्हणे पाटील माझं बोलणं एवढंच अभद्र लागते तर बोलत नाही, पण तुम्हाला एकच विचारतो, मध्येच तांबोरा पडला आणि गारपीट झाली तर देसाल काय? बेटालो या वर्षी का तुमच्याकडे फिरून गेला होता देव जाणे भाऊ? या वर्षी नेमकं काढायला होतं तेव्हा चालेल ते. महाराज काय लेखाला बोलायची गरज होती हो? नाही बोलला तर फुकट किती होते. पण आपली वाणी नाही, आपल्या वाणीचा प्रताप, आपले वाटोळ जगाचे वाटोळ, आपली वाणी उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे. अलग लक्षात. साधूची वाणी प्रगट झाली तर देवाचं चिंतन करते. साधूची वाणी प्रगट झाली तर शास्त्र मुखातून स्त्रवल्या जाते. साधूची वाणी विशेष आहे. तुकोबा म्हणतात, माझी वाणी संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही, नेघे माझी वाचा तुटी. म्हणजे महाराज का उत्तर दिलं? महालाभ फुकासाठी. फुकट महालाभ भेटतो, फुकट महालाभ. महालाभ कशाला म्हणतात? प्रपंचाच्या प्रांतात लाभही नाही. प्रपंचात काय विषय आहेत? विषय कसे? क्षणाला विरसम दुःखैक बीजम चिकीर्षंती मंदहा. क्षणाला विरस होणारे दुःखाचं बीज आहे. अज्ञानी पुरुष त्याची अपेक्षा करतात. नचिकेताने कठोपनिषदात फार गोड चिंतन केलं. नचिकेता सांगतो, शोभावा अमर्त्यस्य तत् सर्वेंद्रियाणाम जर्यंती तेजा अपि सर्व जीवितमल्पमेव. तिन्ही विशेषण विचारात घेण्यासाठी. म्हणे लौकिकातले विषय लाभही होऊ शकत नाही. म्हणे का? त्याचा स्वभाव मर्ती आहे, संपणारे आहेत. आमचे गुरुजी सांगायचे, बुवा एक दिवस पैसा तरी संपेल किंवा पैसेवाला तरी संपेल, एक दिवस घर तरी पडेल किंवा घरातला तरी बाहेर काढा. प्रपंच सांगत आहे मी, प्रपंच तुम्हाला. प्रपंचात लाभही नाही देवा, लाभही नाही. प्रपंचातला कोणताच विषय शाश्वत टिकत नाही. क्षणाला विरसम दुःखैक बीजम, दुःखाचं बीज आहे. अंती दुःखातच पर्यावर्तित होणारे हे विषय आहेत. शोभावा मर्त्यस्य मर्केत तत् सर्वेंद्रियाणाम जर्यंती तेजा, सर्व इंद्रियाचं तेज क्षीण करणारे. मी तुम्हाला विचारतो, साखरेनं माणसं खाल्ले का माणसाने साखर खाल्ली? काय मत आहे तुमचं? माणसाने साखर नाही खाल्ली बाई, साखरेनं माणसं संपवली. साखरेनं. दातानी सुपारी खाल्ली का सुपारीनं दात खाल्ले? सुपारीनं दात खाल्ले. भोगान भुंगता वयमेव भुंगता. आम्ही भोगायला जातो, पण खऱ्या अर्थानं भोग आम्हाला भोगत असतात देवा. म्हणून सांगितलेलं आहे, तत् सर्वेंद्रियाणाम जर्यंती तेज, सर्व इंद्रियातलं तेज क्षीण करतात.
आणि तिसरी गोष्ट सांगितलं, आपली सर्व जीवितमल्पमेव, हे विषय जीवाला अल्प बनवतात. दीर्घजीवी नाही, दिव्यजीवी नाही, हे विषय नाही बनवत. म्हणून बाबा ते अल्प जितकं विषय सेविता गा जन्म मरणाचा बाधू. म्हणून विषयात न पडता तुकोबर आज महालाभाचं चिंतन सांगतात. कशाला म्हणतात महालाभ? याच्या विरोधी आहे. महालाभ त्याला म्हणतात देवा, फक्त निकष सांगून जातो, एकदा मिळाला का संपत नाही, मना महालाभ. महालाभ त्याला म्हणतात एकदा मिळवलं का जीवनात काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही. प्रपंचात एक विषय मिळवला का दुसरा बाजूला जातो. महालाभ त्याला म्हणतात त्याच्या पलीकडे दुसरा लाभ नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. गीताकार त्याचं चिंतन सांगतात. आणि महालाभ त्याला म्हणतात किती महालाभ पदरात पडला आणि किती जरी मोठं दुःख आलं तरी दुःख वाटत नाही. ज्ञानोबा बोलतात शस्त्रेवरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पोहडल्याचे ओचे नाही. समजायचं त्याच्या पदरात महालाभ पडला. त्रिविध ताप त्याला एकदाच तप्त करायला आले तरी त्या तापाने तो तापल्या जात नाही. समजायचं त्याच्या जीवनात महालाभ पदरात पडला. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवाचे मेळावे, वरी पडली ही नव्हे वाकुडा जो. ज्ञानोबाची भाषा पहा. मला सांगायचं काय, त्याला महालाभ म्हणतात. एकच प्रमाण सांगतो, महालाभ त्याला म्हणतात खर्चे ना, खुंटे ना, चोर लुटे ना, आणि बढत दिन सवाई. खर्चत नाही, खुंटत नाही, प्रतिक्षणाला प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. मला वाटते भक्तिसूत्रात नारदांनी हे चिंतन केलं. तो महालाभ आहे आणि तो महालाभ साधूच्या चिंतनाने प्राप्त होतो. का साधूचं चिंतन करायचं? जीव पुण्यवंत होतो. का साधूचं चिंतन करायचं? महालाभ पदरात पडतो म्हणून साधूचं चिंतन करायचं. महाराज पटला मला. संतांच्या चिंतनाची दोन फलं तुम्ही सांगितले. जीव पुण्यवंत होतो, पुण्य का मिळवायचं हे मी तुम्हाला सांगितलं. महालाभ पदरात पडतो. पटलं महाराज, पण तुम्ही आमचा विचार करा ना. आम्ही सामान्य संसारी जीव आहे. आमचा विचार करा. आम्ही थकलो भागलो, आम्हाला इच्छा एकच आहे, समाधान भेटावं, विश्रांती भेटावी. सामान्य धावलो नाही महाराज विसाव्यासाठी. जीव विसावियाच्या चाडा. ज्ञानोबा बोलतात सैंग धावाधावी करीत असे बापुडा. किती धावला? 184 घेतल्या धावा. आणि अनुभव काय? विश्रांती नाही. कुठंच विश्रांती नाही. पहिले तुम्ही आम्हाला ते सांगा, मग आम्ही संतांचं चिंतन करू, महालाभ पदरात पाडून घेऊ. पहिले आम्हाला विश्रांती कशाने होईल ते सांगा. तुकोबार म्हणे भल्या माणसा काहीच करू नको, त्या संताच्या पायावर श्रद्धा समर्पण कर. त्या श्रद्धेनच तुला विश्रांती प्राप्त होईल. अभंगाचं तिसरं चरण. विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा
विश्रांतीचं स्थान सांगतात. मला वाटते आयुष्याचे आयुष्य जाते, आज विश्रांती, उद्या विश्रांती, परवा विश्रांती नाही. शेवटीच लोक त्याला देतात. काय म्हणतात तुम्हाला, नेता नेता ठेवतात. हा, विसावाच ना. पण खरं सांगू का देवा, तो त्याचा विसाव नसतो. खांदेकऱ्याला मडजड झालेला असतो, तो त्याचा विसाव. खरी विश्रांती पाहिजे असेल तर एकच, 7 वर्ष श्रद्धा ठेव. विश्रांतीचा ठाव पायी संताची हा भाव. विश्रांती इतरत्र संत विसावा देऊ शकतात. कोणाला देऊ शकतात? सगळ्याला देऊ शकतात. कोणाला? देवाला. जगाचा सगळा कारभार पाहून देव थकून जातो. मग नामदेव महाराजसारखे संत सांगतात, देवा तुला विश्रांतीची गरज आहे, पण तुला विश्रांती पाहिजे तर चला ना मग तिथं. कुठं? नामदेव महाराज सांगतात, नामावनी देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. देवालाही विश्रांती आहे. विश्रांतीचे स्थान संताची माहेर, संतालाही विश्रांती आहे. आणि जाशी तरी जाई संताची या गावात, जीवाला विश्रांती आहे. विस्तार करत नाही. खूप सूक्ष्म कारण तिन्ही देहाला विश्रांती आहे. कथाही आठवत जात नाही. खरं साधू काही साधूचे चिंतन करा, साधू समर्पण करा, ते विश्रांती देईल. पण साधू साधू फार महत्वाचा आहे. महाराज जीव पुण्यवंत होतो, महालापदरात पडतो, विश्रांती सुद्धा प्राप्त होते. पण आतापर्यंत तुम्ही आम्हाला आता सांगितलं, आता सांगितलं महालापदरात पडून घ्यायचा. खरं सांगू का महाराज, आता सांगितलं पण आता सातबारा सगळा बनलेला आहे. करू माहिती केलं, करू माहिती खाल्लं, आतापर्यंत सगळं केलेलं आहे. सगळा सातबारा बनून आहे. आता पुण्यवंत होण्याचा उपाय. पण आता मागं केलेलं पाप त्याचं काय? अहो, आपण तारणार खरं आहे, आपण तारते, पण तेच आपण विषयाच्या भांड्यात घेतलं तर तरीच मरीते. जरी विषयाच्या भांड्यात घेतलेलं आपण तारत नाही, मारते. आता पुण्यवंत होण्याचा उपाय सांगतात. पण आतापर्यंत आमच्या जीवनात करू नाही ती कर्म घडली, करू नाही ते आम्ही केलं, पण ते पाप आमच्या संख्ये राहिलेलं आहे. ते पाप जर तसंच राहिलं तर उपाय उपयोग काय? पापाचं फळ सुद्धा आम्हाला भोगावं लागेल ना. ते पाप आम्हाला पुन्हा पुन्हा पापाचं फळ दुःख देत राहील ना. तुकोबाराने चित्तात ज्या संतांचं नामचिंतन केल्यानंतर तो पुण्यवंत होतो, ज्या संतांच्या नामचिंतनाने महालाभ पदरात पडते, ज्या संतांवर श्रद्धा समर्पण केल्यानं जीवाला विश्रांती प्राप्त होते, त्या संतांच्या नामाचा जप केल्यानं त्याचे पाप सुद्धा जाते. आपण जातं शेवट. तुका म्हणे बापे, 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 तुका म्हणे
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली का संतांच्या चिंतनाचं काय फलश्रुती आहे चिंतन मांडणारा अभंग यथामती भावकाश अभंगाचा भाव प्रगट करण्याचा प्रयत्न केला. या शास्त्रसंवादी ते निश्चित माझ्या गुरुदेवाचा असेल. बोलण्याच्या ओघात गेला असेल ते माझ्या देशाचे दोष आहे. पण एक सांगतो सार एवढंच आहे, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. तुका म्हणे लागा संताची आकाशे आवडीचा कैसे वाचा जीवे. आपलं जीवन संतांची अनन्य बनवा. आज संतांची साधना आपल्या जीवनात करा. पण ते संत आपल्याला भवसागराचे तारू राहतील. आपला उद्धार तेच करण्यासाठी समर्थ आहे. कलियुगात त्यांच्यात जे सामर्थ्य आहे ते कशात नाही. म्हणून त्यांनी दिलेली ती साधना, त्यांनी दिलेलं नाम ते विशेष कशा प्रकारचं कार्यकारिकत्व स्वरूपाचं राहते. साधना करा, त्यांच्या जीवनाचं समर्पण करा असा संदेश करतो. इथून तिथून भोळे, कुठं चुकून सुद्धा त्यांना चतुर विशेषण आहे. भोळे आहेत म्हणजे सोपी आहे त्यांची भक्ती. सोपी भक्ती केल्यानंतर सुद्धा फलद्रूप होणारी आणि फल देणारं दैवत भगवान शिवाचं चरित्र, शिवाचं कथन आपण चिंतन करत आहात. म्हणून तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. सगळी आमची गुरुबंधू मंडळी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर बाबाच्या कृपेत राहतात. ती परंपराच उज्ज्वल आहे महाराज. राम ज्यावेळेस सखा होतो तेव्हा सखाराम, तेव्हाच तो श्रीराम होतो. श्री म्हणजे संपन्नता त्याच्या ठिकाणी येते. पण ती संपन्नता लौकिकातली न राहता ते तुकाराम होते. त्याचा अर्थ आहे तुक म्हणजे तुकडा, रामाचाच तुकडा, रामाचीच परंपरा. असं रामाचं आदर्श जीवन ज्या परंपरेत आहे अशी ओजस्वी तेजस्वी परंपरा पूजनीय सद्गुरू श्री तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाने आपला परमार्थ चालू आहे. बाबांच्या आज्ञेनं चिन्याचा योग आला. ती ही झालेली सेवा त्यांच्याही चरणी समर्पण करतो. वाणीला विराम देतो. मोठ्या प्रेमानं एकदा देवाचं भजन करू. विठ्ठल जय